मी सध्या बुलढाणा चिखली मार्गावरील चिखली शहराच्या बाहेर असलेल्या दांडगे पेट्रोल पंपावरती आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांच्या रांगा लागल्यात. सगळ्यात जास्त जे आहेत ते शेतकऱ्यांची ट्रॅक्टर आहेत आणि आता जवळपास 1 वाजलाय. कालच्या म्हणजे 22 तारखेच्या जवळपास 3 ते 4 वाजल्यापासून ही ट्रॅक्टरची रांग जी दिसते हे डिझेलसाठी रांगेमध्ये उभे आहेत. सोबत शेतकरी आहेत, त्यांचे चालक मालक सुद्धा आहेत. आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्यांना अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेली जी पेरणी आहे त्या पेरणीसाठी डिझेलची आवश्यकता आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये डिझेलचा जो तुटवडा आहे तो तुटवडा भासत असल्यामुळं शेतकऱ्यांची ट्रॅक्टर चालकांची मोठी धावपळ होते आणि सध्या मशागतीची कामं सुरू आहेत. मशागतीच्या कामाला सुद्धा डिझेल लागतं. अनेक शेतकऱ्यांची नांगरणी बाकी आहे, वखरणी बाकी आहे. अनेकांना रोटा करायचा आहे. मात्र ट्रॅक्टरमध्ये डिझेल नसल्यामुळं संपूर्ण कामं जी आहे ती ठप्प झाली असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. कोणत्याही शेतकऱ्याकडे जवळपास आता बैलांची व्यवस्था नाहीये. संपूर्ण शेती जी आहे ती यांत्रिकीकरणावरती आलेली आहे आणि जवळपास अनेक शेतकऱ्यांकडं ट्रॅक्टर आहेत आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच ते शेती करतायत. हे जे शेतकरी जे आहेत हे बसलेले आहेत. 1 वाजून गेलाय. त्यांना या ठिकाणी झोपण्याची व्यवस्था नाहीये. कारण की आता हा जवळपास जंगलाचा परिसर आहे. कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसताना हे जे शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी रात्र जागून काढतायत आणि सकाळी आपला नंबर लागेल डिझेलसाठी त्याची वाट पाहतायत. हे शेतकरी आहेत आपल्यासोबत. नेमक्या काय अडचणी जातात विचारूया. काका, बऱ्याच वेळचे बसलात तुम्ही. कशासाठी बसला इथे? आम्ही फक्त डिझेलसाठी बसलेलो आहोत. संध्याकाळी म्हणजे दुपारी 4 वाजल्यापासून आम्ही इथे नंबरामध्ये आहोत. आता डिझेल टँकर येईल केव्हा, खाली होईल केव्हा, पंप चालू होईल केव्हा, याची काही पूर्वकल्पना नाही. बाकीचे ट्रॅक्टरवाले लागले म्हणून आम्ही या लाईनीमध्ये लागलो. काही बरं. काही वेळेस असं होतं की चला बुवा आता डिझेल आपल्याला मिळेल, आपण नंबरमध्ये नेमकं तिथे जाणार आणि डिझेल संपणार. पंपावाल्याची मनमानी, त्याच्यात माणसाची मनमानी, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. कॅनीची व्यवस्था नाही. कॅनीमध्ये डिझेल देणं त्यांनी बंद केलं. शेतातले कामं बंद करावं लागतात. ट्रॅक्टर घेऊन लाईनीत लावावं लागतं. किती अंतरावून आले तुम्ही? आम्ही आता तांबुळवाडी म्हणजे भोगवतीहून आलेलो. कमीत कमी 8 ते 10 किलोमीटर आमचं गाव आहे दूर. तिथून इथपर्यंत यायचं, इथं नंबरात लागायचं. परत आणखीन डिझेल नाही मिळालं की ट्रॅक्टर घेऊन घराकडे जायचं. आता शेतीची कामं करायची केव्हा? एखादा जर पाऊस पडला तर पूर्व मशागत जी आहे शेतीची ती होणार नाही. उपयोग काय? खताचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, सगळं सगळं वाढलं. मालाचे भाव काही मात्र आमचे वाढत नाही. अ, आणखी काही शेतकरी तुम्ही बऱ्याच वेळचे बसलात. झोपायची व्यवस्था आहे इथे? नाही, झोपायची व्यवस्था नाही. मग जागीच आता रात्रभर तशीच जाग. जागीच राहावं लागेल. रात्र अशीच जागून रात्र काढायची. अशीच जागून काढावं लागणार. ते झोपायला काही व्यवस्था जंगलात असल्यामुळे इथं बस ट्रॅक्टरवर बसून आता ट्रॅक्टरची रखवाली करायची. सकाळी 6 वाजेला चालू होतं का 7ला चालू होतं, 5ला चालू होतं, त्याची वाट बघणं चालू आहे फक्त. अच्छा. हा. मग आता तुमची पण शेतीची कामं बाकी असतील अजून. शेतीची पूर्णच कामं बाकी आहे. 8 दिवस झाले डिझेलच नाही भेटायला. शेती खाली झाली. आता मक्का गिक्का काढून त्याच्या नागाट्या वखरपाळ्या करायच्या, तर आता रोटावेटर करायचं तर डिझेलच नाही भेटायला लागलं. काही पंपावर तर नंबर येतो आमचा आणि डिझेल आटपून जातं. कॅनमध्ये डिझेल मिळत नाही, काही अडचणी जातात. अडचण अशी येते की कॅनमध्ये डिझेल शेतात ट्रॅक्टर असतं, ट्रॅक्टरमधलं डिझेल संपलं की कॅनमध्ये मग देत नसल्यामुळे ते ट्रॅक्टर आणायचं कसं? ते का लोटत नाही येऊ शकत. एक कमीत कमी त्यानं 2,000 डिझेल दिलं पाहिजे कॅनमध्ये, म्हणजे ते ट्रॅक्टर पंपापर्यंत आलं पाहिजे. आणि खेड्यातलं जे ट्रॅक्टर आहे त्यांना यायला ₹1000 डिझेल लागतं आणि ₹1000 डिझेल लागतं. ते 2,000 डिझेलमध्ये ₹1000 डिझेल नेऊन काय करणार घरी? 2 तास ट्रॅक्टर चालवणार. कठीण परिस्थिती आहे या शेतकऱ्यांची. कॅनमध्ये डिझेल देणं बंद केलंय आणि जर का शेताचं काम सुरू असताना ट्रॅक्टरमधलं जर का डिझेल संपलं, तर कॅनमध्ये तर मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर शेतातून पंपापर्यंत आणायचा कसा? हा सुद्धा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. म्हणून कॅनमध्ये सुद्धा डिझेल मिळालं पाहिजे, अशी मागणी या ट्रॅक्टर मालक, चालक जे शेतकरी आहेत त्यांची आहे.
आणि परिस्थिती फार वाईट आहे. झोपायला सुद्धा व्यवस्था नसल्यामुळं हे जे शेतकरी जे आहेत अक्षरशः फक्त गप्पा मारत बसतात की सकाळी आपला नंबर लागेल, डिझेल केव्हा येईल याची चिंता सुद्धा या शेतकऱ्यांना आहे. मात्र त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू आहे की आपल्याला ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरून घेऊन जायचं आणि शेतातलं काम करायचं आहे. म्हणून ते या रात्रीची कुठल्याही सरपटणाऱ्या प्राण्याची तमा न बाळगता अक्षरशः म्हणजे अंधारामध्ये, पाणी सुद्धा नाही, अंधारामध्ये या ठिकाणी रात्र जागून काढतायत, गप्पा मारतायत. आनंदी जरी असले तरी पण त्यांच्या डोक्यामध्ये टेन्शन आहे की आपल्याला सकाळी डिझेल मिळेल किंवा नाही, आणि ते सुद्धा कॅनमध्ये सुद्धा. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.